मित्रांनो, आपल्या प्रत्येक घराण्याचं एक कुलदैवत असतं आणि त्या कुलदैवताचं नामस्मरण करणं किंवा त्या कुलदैवताचं वर्षातनं एकदा दर्शन घेणं खरंच गरजेचं असतं. पण काही लोकांच्या बाबतीत त्यांचं खरं कुलदैवत कोणतं आहे आणि ते कुठे आहे असा नेहमीच प्रश्न पडलेला असतो किंवा संभ्रम असतो. असाच संभ्रम आणि अशीच दुविधा काही वर्षांपूर्वी माझ्याही आयुष्यात होती. पण आम्ही थोडाफार रिसर्च केल्यानंतर साटम घराण्याचं खरं कुलदैवत कुठलं आहे आणि कोणतं मूळ गाव आहे ते मला सापडल्यानंतर मी त्या ठिकाणी भेट दिली. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मालवण तालुक्यातील आडिवली या गावामध्ये, जे माझं मूळ गाव आहे. कणकवलीपासून अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावरती मालवण तालुक्यातील आडिवली गाव वसलेलं आहे. गावात प्रवेश केल्यानंतर आपल्याला थोडंसं पुढे चालल्यानंतर निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे मिराशी साटम घराण्याचं बोमडेश्वराचं कुलदैवताचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. ह्या मंदिराच्या आजूबाजूने अथांग असा निसर्ग पसरलेला आहे आणि त्याच्या मधोमध हे मंदिर वसलेलं आहे. मंदिराच्या परिसरातली आध्यात्मिक शांतता आणि इकडच्या निसर्गातील पक्ष्यांचा किलबिलाट आपल्या मनाला प्रसन्न करते. मंदिराच्या परिसरात आपल्याला दोन पाण्याची कुंड पाहायला मिळतील. कोकणात सतत पडणाऱ्या पावसामुळे जरी ह्या पाण्यावरती शेवाळ दिसलं तरी हे पाणी पिण्यास एकदम शुद्ध आहे. आडिवली गावातल्या संपूर्ण गावाला ह्याच कुंडातनं पाणी पुरवठा केला जातो आणि मंदिरातले जितकेही विधिवत कार्यक्रम होतात त्यासाठी ह्याच कुंडातला पाण्याचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो, हे होतं मालवण तालुक्यातील आडिवली गावातील मिराशी साटम घराण्यातलं बोबडेश्वराचं कुलदैवताचं मंदिर. ह्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये पण कोणी साटम आडनावाची व्यक्ती असेल त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा, म्हणजे त्यालाही जर कुलदैवताची माहिती नसेल त्याच्या, तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याला ती माहिती मिळेल. आणि आपण भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.